विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पिरियडला या पाठामध्ये म्हणजे चॅप्टर नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी यामध्ये काय बघितलं होतं आपण. त्यामध्ये प्रोडक्शन ऑफ द डिफरंट केमिकल्स बायोकेमिकल्स बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यानंतर बघितलं आपण लँडफिल साईड, बरोबर आहे, ॲसिड प्रोड्यूस बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अदर केमिकल्स आल्सो प्रोड्यूस बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम. असं विविध प्रकारची माहिती आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचं कोणते कोणते कार्य आहे ते आपण बघितलं होतं. आता बघणार आहोत आपण आजच्या पिरियडला त्या पुढचं कार्य म्हणजे या पाठामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं महत्त्व कसं काय, त्यांचा आपल्याला कोणता फायदा कुठे कुठे होतो, कशा प्रकारे होतो, हाऊ द मायक्रोब्स आर व्हेरी यूजफुल फॉर अवर डिफरंट फील्ड ऑफ लाईफ. दॅट इज वी आर स्टडिंग हिअर नाव द सेकंड पार्ट हिअर इन दिस रिगार्ड, दॅट इज द सेवेज मॅनेजमेंट. आजच्या पिरियडला आपण काय बघणार आहोत याच्या पहिल्यांदा आपण तुम्हाला देतो मी आयडिया देतो, ब्रीफ आयडिया. सो पहिले बघणार आहोत आपण सेवेज मॅनेजमेंट, नंतर बघणार आहोत आपण क्लीन टेक्नॉलॉजी. हे खूप महत्त्वाचं आहे, क्लीन टेक्नॉलॉजी. यातले आपण 4च मुद्दे आपण इथे कवर झालेले आहेत, 2-3 मुद्दे सुटले आहे पुन्हा ते एक्झाम्पल्स, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिले पाहू आपण सेवेज मॅनेजमेंट. सेवेज म्हणजे कचरा. काय म्हटलं आपण, व्हॉट इज सिवेज? इट इज द गार्बेज, कचरा म्हणतो आपण. आता खेड्यामध्ये बघा याचं कसं व्यवस्थापन केलं जाते. खेड्यामध्ये आणि शहरामध्ये फरक आहे, कारण दोन्हीकडची परिस्थिती सारखी नाही आहे, वेगळी आहे. म्हणून इन व्हिलेजेस डोमेस्टिक सेवेज डिस्पोज्ड ऑफ, खेड्यामध्ये हा जो कचरा असतो घरगुती कचरा, डोमेस्टिक म्हणजे घरगुती कचरा, कसा विल्हेवाट लावली जाते याची सांगा बरं. डिस्पोज्ड ऑफ आयदर इन नियर बाय सॉईल, मातीत नेऊन टाकतात, किंवा इट इज यूज्ड इन द बायोगॅस प्लॅन्ट. बायोगॅसमध्ये हे खूप फायद्याचं राहते, कारण खत पण मिळते आणि विल्हेवाट पण होते. किंवा मातीत नेऊन त्याला मग सडवतात, असं बी होते, खातावर नेऊन टाकतात. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुमच्या गावी शेतकऱ्यांचे खाताचे ढीग असतात आहे ना, शेणखत वगैरे, त्यामध्ये सर्व हे नेऊन टाकतात आणि मग तो सडतो, याचं पण खत बनते. पण बायोगॅसमध्ये काय, इट गिव्ह एनर्जी अँड देन ऑल्सो कंपोस्ट, खत पण मिळते, कंपोस्ट फर्टिलायझर. हे झालं खेड्यामधलं. पण शहरामध्ये असं असते का नाही. इन सिटीज सेवेज नीड प्रोसेसिंग युनिट. शहरामध्ये ह्या गोष्टी राहू शकत नाही. तिथं काय असते, प्रोसेसिंग युनिटची गरज असते, स्पेशल याच्यावर प्रक्रिया करण्याची मशीन असते, युनिट असतो, विथ मायक्रोबियल प्रोसेसेस. सो दॅट इन दॅट युनिट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डेव्हलप अँड दॅट ब्रिंग द प्रोसेस अँड द सेवेज इज्ड प्रॉपरली. त्याला म्हणतो आपण प्रोसेस्ड, प्रक्रिया केली जाते या कचऱ्यावरती. आता हे कसं असते, मायक्रोब्स डिकम्पोजिंग एनी कंपाऊंड्स दे आर यूज्ड हिअर. कोणतेही मायक्रोब वापरतात, कोणतेही नाही. मायक्रोब दॅट हॅज हॅव्हिंग एबिलिटी टू डिकम्पोज एनी कंपाऊंड, कोणत्याही कंपाऊंडला अपघटन करणारे, सडवणारे असे मायक्रोब तिथे वापरले जातात. तेच मायक्रोब्स आल्सो डिस्ट्रॉय पॅथोजन्स ऑफ कॉलरा. म्हणजे कचऱ्यामधले केमिकल्स ते डिकम्पोज करतातच, पण दुसरी गोष्ट कोणती आहे, दे आल्सो डिस्ट्रॉय द पॅथोजन्स. रोगाचे जंतू पण ते काय करतात, डिकम्पोज करू शकतात. एवढे चांगले मायक्रो ऑर्गॅनिझम आजकाल उपलब्ध आहेत आणि ते इथं वापरले जातात. सो दीज आर मिक्स्ड विथ सिवेज. आणि हे स्पेशल मायक्रोब्स कोणते, डिकम्पोजिंग कंपाऊंड्स अँड डिकम्पोजिंग पॅथोजन्स, रोगजंतूसुद्धा. आता मग काय होतं त्याच्यामध्ये, हे जेव्हा मायक्रोब्स या शहरी कचऱ्यामध्ये व्हेन दे आर मिक्स्ड विथ द अर्बन सिवेज, त्यावेळेला काय करते हे काम, कार्बन कंपाऊंड्स डिकम्पोज टू मिथेन अँड कार्बन डायऑक्साइड. दीज मायक्रोऑर्गॅनिझम्स वेन मिक्स विथ द अर्बन सिवेज दे स्टार्ट देअर वर्क. आणि काय करते मग, डिकम्पोजेस कार्बन कंपाऊंड कशामध्ये, इंटू मिथेन अँड कार्बन डायऑक्साइड. अशा प्रकारे मग ते जास्त घातक राहत नाही. दुसरं आहे मायक्रोब, हे झाले एक मायक्रोब आहे कचऱ्यामध्ये. दुसरे कोणते मायक्रोब्स आहेत, फिनॉइल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. नाव माहीत ठेवा, काय नाव आहे, फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. डिकम्पोजेस कोणते कंपाऊंड, झिनोबायोटिक केमिकल्स इन दॅट सिवेज. त्या कचऱ्यामध्ये जे झिनोबायोटिक प्रकारचे जे म्हणजे असतात काय कंपाऊंड, त्याला हे बॅक्टेरिया काय करतात, डिकम्पोज करतात. तुम्ही माहीत ठेवा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ फिनॉइल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. फिनॉइल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाचं काम कोणतं आहे मग, तो डिकम्पोज झिनोबायोटिक केमिकल्स इन द अर्बन सिवेज. त्यानंतर आता हे सगळं झाल्यानंतर मग काय होते, जो कचरा असतो स्लज, मग ह्याची काय होते, स्लज म्हणजे सगळे हे केमिकल इथले गेले की मग काय होतो, स्लज उरतो.
ज्याला म्हणतो आपण गाळ, स्लज सेटल डाऊन, मग तो गाळ खाली बसतो अँड दॅट कॅन बी यूज्ड अगेन ॲज फर्टिलायझर. उत्तम प्रकारचं शेताला खत म्हणून ते वापरल्या जाऊ शकते. आता या प्रक्रियेमध्ये वॉटर रिलीज्ड आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट, मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतो आपण, पाणी मग बाहेर पडते, ते पाणीसुद्धा कसं असते, इट इज ऑल्सो सेफ एन्व्हायरमेंटली, ते हार्मफुल राहत नाही, कारण तिथले काय ऑल द केमिकल्स दे आर रिमूव्ड, डिकम्पोज, तिथले केमिकल्स पूर्ण गेलेले असतात, दॅट इज व्हेरी व्हेरी फ्री, सेफ, इको फ्रेंडली. अशा प्रकारे तुम्हाला माहीत आहे, अशा प्रकारे दिस मायक्रोब धस अशा प्रकारे मायक्रोब्स आर यूज्ड फॉर बायोरिमेडिएशन, म्हणजे बायोलॉजिकल उपचार आहे ना, बायोलॉजिकली रिमेडिएशन आहे ना, बायोलॉजिकल उपचारात वापरले जाऊ शकतात. कशासाठी? ऑफ पोल्युटेड एन्व्हायरमेंट, जे वातावरण खराब होत आहे याचं शुद्धीकरण करण्याकरिता. आणि हे वातावरण एन्व्हायरमेंट इज पोल्युटेड ड्यू टू सिवेज, कचऱ्यामुळे जे वातावरण खराब होते, दॅट इज इझिली ट्रीटेड, कंट्रोल बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन दिस वे. याला म्हणतो आपण सिवेज मॅनेजमेंट. पेपरला समजा प्रश्न आला, राईट डाऊन द शॉर्ट नोट्स ऑन द सिवेज मॅनेजमेंट. आता गाईडमध्ये बाकीचे ॲड केलेलं मॅटर कंटेंट वगैरे ते मला खूप लांबवलेलं आहे, पण जरी तुम्हाला ते लिहिलं नाही आलं, मला ते आलं तर फारच चांगलं आहे, परंतु हे याचं मुख्य गाभा आहे. तुम्ही जरी इतके जरी पॉईंट जरी लिहिले तरी तुम्हाला आरामात 2 मार्क 3 मार्क सहज मिळू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे क्लीन टेक्नॉलॉजी. पुढचं कोणतं आहे? क्लीन टेक्नॉलॉजी. यामध्ये बघा काय काय आता याचे मुद्देमत बघा. वी हॅव फास्ट प्रोग्रेस. अलीकडच्या काळामध्ये आपली कशी आहे? अलीकडच्या काळामध्ये आपली प्रोग्रेस फास्ट आहे, म्हणून फास्ट पोल्युशन, पोल्युशन पण फास्ट आहे. दोन्ही गोष्टी संबंधित आहे. जितकी जास्त प्रोग्रेस तितकंच काय पोल्युशन. मग अशा वेळेला मायक्रोब्स कॅन कंट्रोल. आता आपल्याकडे 3 प्रकारचे पोल्युशन प्रामुख्याने. कोणतं पोल्युशन आहे? सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन. तर मायक्रोब्स कॅन कंट्रोल सॉईल, वॉटर, एअर पोल्युशन इझिली, बिकॉज कारण काय, दे हॅव नॅचरल एबिलिटी, यांच्यामध्ये नैसर्गिक क्षमता असते. कोणती? टू डिकम्पोज मॅनमेड केमिकल्स. का तुम्हाला माहीत आहे मॅनमेड केमिकल्स ओनली पोल्यूट द एन्व्हायरमेंट. कोणत्याही प्रकारचं जे होते पोल्युशन ते होते कोणामुळे? मॅनमेड केमिकल्समुळे. आणि यांना डिकम्पोज करण्याची ॲबिलिटी कोणामध्ये आहे? इन दिस सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. त्याचे उदाहरण पाहू आपण. हाऊ द मायक्रोब्स क्लीन द एन्व्हायरमेंट, क्लीन द एअर, क्लीन द वॉटर, क्लीन द सॉईल पाहू आपण. नंबर 1 एक्झाम्पल आहे मायक्रोब्स. दे म्हटलं म्हणजे मायक्रोब्स. दे ट्रान्सफर हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स. या पोल्युशन कोणामुळे होते? केमिकल्समुळे. आणखी हायड्रोकार्बन्समुळे. याला ते ट्रान्सफर करतात, नष्ट करतात, कन्व्हर्ट करतात. अशा प्रकारे कसे? सम मायक्रोब्स रिमूव्ह सल्फर फ्रॉम द फ्युएल. बघा आता जे इंधन जळते, कोल, डिझेल, पेट्रोल, रॉकेल गॅस वगैरे आहे ना, याच्यामध्ये असते सल्फर, कोळशामध्ये, पेट्रोलमध्ये, डिझेलमध्ये. आणि सल्फरमुळे काय होते? मग सल्फर डाय ऑक्साईड, जेव्हा तो जळतो सल्फर वाहनामध्ये किंवा फॅक्टरीमध्ये, याच्यामुळे बनतो पॉयझनस गॅस सल्फर डायऑक्साईड. हे बनू नये म्हणून पहिलेच वेन दिस मायक्रोब्स आर मिक्स विथ द फ्युएल दे रिमूव्ह द सल्फर, तिथलं सल्फर काढून घेतात. म्हणजे सल्फर डायऑक्साईड हा पॉयझनस गॅस विल नॉट बी प्रोड्यूस, हा तयार होणार नाही. सेकंड एक्झाम्पल आहे, हा माहीत ठेवा. सल्फर रिमूव्हिंग बॅक्टेरिया, हायड्रोकार्बन अँड अदर केमिकल्स ट्रान्सफरिंग बॅक्टेरिया. दोन पहिल्याच्यामध्ये. सेकंड एक्झाम्पल. आता काही काही मेटल आहेत. कोणते मेटल आहेत? कॉपर, आयरन, युरेनियम, झिंक. हे काय काय होतात? दे लीच म्हणजे मिक्स इन टू एन्व्हायरमेंट, लीच इन द सॉईल, लीच इन द वॉटर. कुठून? फ्रॉम लो क्वालिटी मेटॅलॉइड्स. विविध फॅक्टरीमध्ये जे काय वापरलं जाते? मेटॅलाइड वापरलं जाते, याच्यामधून हे बाहेर पडतात. तर सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. मेटल्स लाईक कॉपर, आयरन, युरेनियम, झिंक, लीच म्हणजे मिक्स इन टू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटॅलॉइड्स. विविध कारखान्यामध्ये वापरलेले, विविध प्रकारच्या फॅक्टरीमध्ये वापरलेले जे असते मेटॅलॉइड्स तिथून बाहेर पडतात. आणि तिथून हे दिस हार्मफुल मेटल्स आर कमिंग, मिक्सिंग इन द वॉटर, सॉईल, एअर. मग हे 2 जातीची बॅक्टेरिया कोणते कोणते? थिओबॅसिलाई अँड सल्फोबॅसिलाई.
This converts these harmful metals into their compounds. Metals are harmful, but compounds are not harmful. हे नष्ट केले जाते. कधी ते बिफोर लीचिंग प्रोसेस. ठीक आहे. त्यानंतर तिसरे एक्झाम्पल आहे, हा महत्त्वाचा आहे. पेट्रोलियम प्रोडक्ट्स आर कॅरीड बाय द शिप इन द ओशन. जगातली बहुतेक वाहतूक ही जलवाहतूक आहे. तर जहाजामधून पेट्रोलियमचे ऑइल वगैरे आहे ते काय होतात, दे स्पिल, सांडतात इन ओशन. दीज आर फॅटल, घातक आहेत, टॉक्झिक आहेत. घातक कोणासाठी, फॉर ॲक्वॅटिक ॲनिमल, समुद्रातल्या प्राण्यांसाठी. म्हणून मग दीज ऑइल कॅन नॉट बी इझिली रिमूव्ड फ्रॉम वॉटर सरफेस बाय मेकॅनिकल प्रोसेस. मशीनद्वारे हे ऑइल समुद्राच्या पाण्यातून वेगळं करणं हे फार कठीण काम आहे, इम्पॉसिबल आहे किंवा फार हार्ड वर्क आहे. पण हे इट इज मेड इझी. हे काम सोपं करतात कोण, स्पेसीस ऑफ सुडोमोनास बॅक्टेरिया अँड अल्कॅनोहोरॅक्स बोर्कुमेन्सिस. दोन नाव माहीत ठेवा, सुडोमोनास आणि अल्कॅनोहोरॅक्स बोर्कुमेन्सिस. जर नाव पूर्ण नाही आलं तर कमीत कमी अल्कॅनोहोरॅक्स स्पेशीज जरी म्हटलं चालेल. ठीक आहे. हां, सो दिस स्पेसीज काय करतात ते, दे कन्व्हर्ट, इझिली डिस्ट्रॉय पायरिडीन ऑफ दिस पेट्रोलियम प्रोडक्ट्स अँड अदर केमिकल्स अँड क्लिअर स्पिल्ड ऑइल. आणि तो जो सांडलेला ऑइल असतो तो पूर्णपणे काय करतात ते साफ नष्ट करतात. ठीक, अशा प्रकारे त्या पाण्याला स्वच्छ करतात, समुद्राच्या पाण्याला, महासागराच्या पाण्याला शुद्ध करतात ते अशा प्रकारे. दिस बॅक्टेरिया, यांना काय नाव आहे, आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बोनोक्लॅस्टिक बॅक्टेरिया. हे नाव माहीत ठेवा. HCB, H फॉर हायड्रो, C फॉर हायड्रो, H फॉर हायड्रोकार्बोनो, C फॉर क्लॅस्टिक आणि B फॉर बॅक्टेरिया. पेपरला प्रश्न HCB म्हणजे काय, दीज आर द स्पेशल बॅक्टेरिया हायड्रोकार्बोनोक्लॅस्टिक बॅक्टेरिया. यांचं कोणते नाव आहे, यांचं सुडोमोनास आणि अल्कॅनोहोरॅक्स बोर्कुमेन्सिस. यांचं काम कोणतं आहे, डिस्ट्रॉय द पायरिडीन केमिकल्स फ्रॉम द स्पिल्स ऑइल ऑन द इन द ओशन वॉटर. बरोबर आहे. आता हेच बॅक्टेरिया ते क्लीन द ओशन वॉटर फ्रॉम स्पिल ऑइल. SCB डिकम्पोजेस, हे तेव्हा काय करतात, ते डिकम्पोजेस हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग रिॲक्शन ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन. त्या हायड्रोकार्बनमध्ये काय करते, त्याला डिकम्पोज करतात, तिथलं कार्बन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन घडवून आणतात. ब्रिंग द रिॲक्शन ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन अँड फॉर्म कार्बन अँड वॉटर. त्याचं कार्बन डाय ऑक्साईड आणि पाणी बनते. ठीक आहे. अशा प्रकारे अत्यंत इम्पॉर्टंट काम यांचं आहे. पेपरला प्रश्न नेहमी येते, क्लिनिंग ऑफ ओशन वॉटर, नेम द स्पेशीस ऑफ बॅक्टेरिया. तेव्हा तुम्ही पक्क माहीत ठेवायचं, अल्कॅनोहोरॅक्स आणि दुसरं कोणतं, सुडोमोनास. त्या पुढचं एक्झाम्पल आहे प्लॅस्टिक बॉटल्स. आजकाल प्रॉब्लेम खूप आहे प्लॅस्टिक बॉटलचं, कचरा कुठे होतात. पण अलीकडे दीज आर प्रोड्यूस, प्लॅस्टिक बॉटल आर प्रोड्यूस फ्रॉम, केमिकल नाव बघा, पॉलिइथिलीन टरफ्थॅलेट पॉलिस्टर, PET नाव माहीत ठेवा, पॉलिइथिलीन टरफ्थॅलेट पॉलिस्टर. हे जर नाही तर PET माहीत ठेवा. या पदार्थापासून प्लॅस्टिक बॉटल्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम दिस सबस्टन्स. दिस इज मोर इन अर्बन वेस्ट. शहरी कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक बॉटल भरपूर आहे, आजकाल खेड्यामध्ये आहे पण जास्त शहरामध्ये. ठीक आहे. सो मायक्रोब्स, कोणते मायक्रोब्स, व्हायब्रिओ, इडिओनेला अँड सकायन्सिस. सकायन्सिस, इडिओनेला आणि व्हायब्रिओ. दिस बॅक्टेरिया कॅन डिकम्पोज दिस प्लॅस्टिक्स आल्सो. ही सुद्धा प्लॅस्टिक त्यांना डिकम्पोज करण्याची ॲबिलिटी आहे. अशा प्रकारे अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स है ना, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कशा आहेत, हेल्पफुल आहेत. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, हेल्पफुल फॉर अस, दे सॉल्व अवर प्रॉब्लेम्स. ठीक आहे. इथं आपण थांबूया आणि बाकीचं उरलेलं इथले 2-3 आपले पुन्हा मायक्रोबचे कार्य पाहिजे आपल्याला इन क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये, ते आपण पुढल्या पिरियडला पाहूया. इथे आपण थांबूया. ओके.